जान्हवीने जर मला अडवलं नसतं ना आज, तर मी खरोखरच थोबाड फोडलं असतंच. अहो काही लगाम आहे तिच्या तोंडाला, बघ जरा. अहो पण मग तुम्ही आवरा ना स्वतःला. तुम्ही काय इतकी चिडचिड करता? बरं तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही हे असं वागलेलं श्रीला नाही आवडत. मग बेबीने असं वागलेलं त्याला आवडतं. त्यांचं त्या बघून घेतील. तुम्ही का रागावता इतके? श्री आता समजावेल उद्या शांतपणे बेबी वंसना आणि सगळं नीट होईल. उद्या पूजा आहे की नाही एवढी, हा ती एकदा निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणजे झालं. या पूजेनंतर तरी बेबीचं डोकं ठिकाणावर येऊ दे म्हणजे झालं. बेबी तुझ्या लक्षात येतंय का? तिच्या नादात तू घरातल्या सगळ्यांना दुखावतेस. मग त्यांनी तिची वकिली करू नये. जाऊ दे ना, सोड ना. नाही, मुळीच नाही. तोंड दाबून धुक्याचा मार मी सहन करणार नाही. आज हिला हवं म्हणून पूजा घालायची, उद्या ही हिच्या बाबांना घेऊन येणार, मग भावाला, मग आईला. ते लोक आपल्याशी कसे वागलेत याचं कुणालाच काही नाही. मुळात श्रीचंच डोकं ठिकाणावर नाही. नंदीबैल झालाय त्याचा, नंदीबैल. बुगू बुगू. ती काही म्हणाली की लगेच हसुरू बुगू बुगू. स्वतःची अक्कल तर गहाणच ठेवलीये. आणि कांताला काय, स्वतःची अक्कल नव्हतीच कधी. बेबी तू शांत हो बघू आता. आणि उद्या पूजा आहे घरात. तिला हवीये म्हणून ना. पण म्हणून त्या पूजेचं पावित्र्य कमी होत नाही ना बेबी. बरं तू सुट्टी घेतलीस ना? सगळ्यांनीच घेतलीये सुट्टी. मग ही पूजा नीट पार पडू दे. काय सांगावं, या पूजेनंतर या घरातली ब्याद टळेल. या घरात एकच ब्याद आहे आणि ती या घरात टळलीच पाहिजे. या बाबा सावकाश, हीच रिक्षा आहे. ताईला फोन केलायस का? हो कळवलं मी तिला आपण येतोय म्हणून. रिक्षा कुठे? ही आपल्या बरोबर येणार आहे. तुम्ही कुठे जाणार? पिंट्या. बाबा ताईनं आपल्या सगळ्यांना बोलवलंय. अरे हिला तिथे न्यायचं म्हणजे काही खरं नाही बाबा. बाबा आतासाठी जाऊ द्या ना तुम्ही. आपण हिच्या बरोबर येणार नाही. बाबा असं काय करताय तुम्ही? ताईला काय वाटेल? अरे तिने मला पूजेला बोलावलंय, जोडी न्यायचं बंधन नाही घातलेलं. जानूच्या घरी जाणं म्हणजे एवढं सोपं आहे का? दोन दोन रिक्षाची भाडी काय परवडणार आहेत का आपल्याला? बस नाही येईल. बाबा असं काय करताय तुम्ही? बसचा प्रवास किती अवघड आहे, तुम्हाला झेपणार आहे का? तिच्या बरोबर प्रवास करण्यापेक्षा बसचा प्रवास सोपा आहे माझ्यासाठी. आयुष्यभराचा प्रवास करायचा नाहीये, 15 मिनिटाचा रिक्षाचा प्रवास करायचा. तुम्ही बसा. तेवढाही प्रवास मला तुझ्या सोबत करायचा नाही. आई तू एक मिनिट तू थांब. बाबा तुम्ही रिक्षाला हिच्या बरोबर येता येणार नाही. बाबा असं काय करताय? मी बसने जाऊ का? नाही नाही बाबा, मी घरी जातो. बोलत तुम्ही काय दोघे बसलायस जा. त्यांच्याशी? अरे हे काय मला लहान हिच्या मुलासारखं बरोबर करताय तुम्ही? नाही, तुम्ही बसा आधी. कला, मी नाही, नाही, तुझ्या उगीचच बरोबर रस्त्यावर प्रवास तमाशा करताय. मला तुम्ही बसा. तू आधी मी बसा जातो, त्यांना. तुम्ही येऊ. बसाव त्यांना आधी. तुम्ही बसा आधी. अहो, बसा त्यांना. पिंट्या. असं काय करतेस तू? त्याला जमणार नाही. समोर समोर. अरे येताय का उठ का त्यांना? आई, तू थांब जरा. तू थांब जरा. तू बाजूला. मला काय वाटलं होतं आणि काय झालं हे माझाच अंदाज चुकला. बेबीला आणि या बायकांना शहाणपण यावं या नादात घरातलं वातावरणच बिघडून गेलं तर तो शहाणपणा घेऊन करायचं काय? शिवाय जान्हवीसाठी घरात असे तंटे होणं बरोबर नाही. हे सगळं संपलं पाहिजे. बेबीला शहाणपण नाही आलं एक वेळ तरी चालेल, पण नव्या पाहुण्याला प्रसन्न आणि छान वातावरण मिळालंच हवं. माझाच हट्ट होता ही बातमी उशिरा सांगावी. माझंच चुकलं. माझा पोटच्या पोरीबद्दलचा अंदाजच चुकला. पण आता थांबलं पाहिजे. आणखी वाढण्याआधी हा संघर्ष संपवला पाहिजे. घरात सगळ्यांना सांगितलं पाहिजे नवा पाहुणा येतोय. बदलेल सगळं. म्हणजे बदलावं अशी आशा तरी आहे. अय्याजी
अरे श्री, जान्हवी, छान दिसते साडी. हा, पूजेसाठी. बाबा येत आहेत ना? हो. बरं झालं तुम्ही आलात. मला जरा बोलायचंय तुमच्याशी. आय्याजी, मला असं वाटतं की आता आपण सांगून टाकावं. मला तेच बोलायचं होतं. आय्याजी, आणि हे जे काही झालं ना ते परत नको व्हायला. नाही होणार. आता कळलं ना की सगळं बरं होईल. हा पिंट्या, कुठे पोचलायत? काय? कुठे? कधी? कसं झालं? काय ग? बाप रे, लागलंय का त्यांना? फ्रॅक्चर नाही झालंय ना? काय ग? हा. हॅलो. हा गुरुजी, कुठे आहात तुम्ही? अच्छा अच्छा, 15-20 मिनिटं आहेत. बरं बरं. नाही, आम्ही तयार आहोत. म्हणजे सगळी तयारी झालेली आहे. तुमचीच वाट बघतोय. हो, या या, लवकर या. येत आहेत, वाटेत आहेत. आम्ही जरा जाऊन येतो. कुठे? काय झालं? अरे, जान्हवीचे बाबा पडले. काय पडले म्हणजे? नाही, काही कळलं नाहीये. आम्ही जाऊन बघतो ना. बर, मी येऊ का तुझ्यासोबत? नाही, काही गरज नाहीये. काही लागलं ना तर मी फोन करेन तुला. आई, आम्ही जाऊन येतो. येतो. सावकाश रे. हो. देवा, कुठे ठेवलाय मी राणीहार? तेच होता खरं तर. आले का गुरुजी? हो. अगं बघ ना, माझा ना राणीहारच मिळत नाहीये. कधीपासून शोधतीये मी. दर वेळेस असं होतं. घाईची वेळ असली ना की काही सापडत नाही मला. बरं, जाऊ दे आता. तेवढा वेळ नाही आपल्याकडे. चल जाऊ. नाही वंच, खूप वेळ आहे आता. म्हणजे पूजा संपली. संपली म्हणजे थोडक्यात आटपली ना. का? जान्हवी तिच्या बाबांकडे गेली. बाबांकडे? हो, म्हणजे ते त्यांना लागलंय, पडले ते म्हणे. मग आता श्री आणि जान्हवी गेल्यानंतर पूजा कोण करणार? म्हणजे श्रीचा फोन आला होता. फ्रॅक्चर वगैरे नाही, मुक्का मार लागलाय. पण मग पूजेचं काय? भाऊजी आणि शरयूने केली, म्हणजे थोडक्यातच आटपली. जान्हवीचे बाबा बरे झाल्यानंतर मोठी पूजा घालणार आहेत म्हणे. याला काय अर्थ आहे? हो ना, याला काय अर्थ आहे? म्हणजे आता सगळे हिच्यानुसार ठरणार का? जाऊ दे ना बेबी वंच, माझा तर मूडच गेलाय. मी मूर्ख ना म्हणून पार्लर बंद ठेवला आज. सौम्याचा फोन आहे. बेबी वंच, मी येऊ? वहिनीला जरा चहा टाकायला सांगशील माझ्यासाठी? हो, सांगते.
हॅलो हा सौम्या काय नाही नाही अगं मी तुला सांगणारच होते श्री त्याच्या बायकोला घरी घेऊन आलाय हो म्हणजे बहुतेक तरी सौम्या सौम्या आय एम सॉरी पण ऐक ना अगं जान्हवी असे ऍक्सिडेंट्स होतात. हो रे पण बरं अगदी थोडक्यात वाचले हे मुक्या मारावर निभावलं म्हणून. हो फ्रॅक्चर वगैरे झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं ना. ए श्री तू हो पुढे मी थोडा वेळ बाबांजवळ थांबते आणि येते. अगं मी थांबतो ना मग. श्री नको अरे आपणच दोघांनी पूजा ठेवली आणि आता आपण दोघंही नसतो तर किती चुकीचं दिसेल ते. बरं काही सिरियस असतं तर मी स्वतःहून तुला सांगितलं असतं की नाही. आता ठीक आहे सगळं बरं आणि तिथेही आता कोणीतरी असण्याची गरज आहे. तू खरंच हो पुढे मी येते पाठोपाठ. आयुष्य येस चल येतो. ऐक ना काय ग तू रागवू नकोस हा. कुणावर? कुणावरही. ओके. ए रिक्षा माझ्या बायकोनी मला सांगितलंय की तुझ्यावर रागवायचं नाहीये. ए बस स्टॉप. बायकोनी सांगितलंय मला तुझ्यावर चिडायचं नाहीये रागवायचं नाहीये. हॅपी? नाही सौम्या एक मिनिट माझं नीट ऐकून तरी घे ना तू. अगं नाही माझं चुकलंय आय एम सॉरी. माझं खरंच चुकलंय अगं तसं नाहीये. हॅलो एक पोलीस कंप्लेंट फसवणूक नाही नाही असं नाही अगं. एक मिनिट सौम्या मी 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 मान्य करते ना मी म्हणते ना तुला माझं चुकलंय आय एम सॉरी. अगं हॅलो बेसिन मध्ये दूध टाकतो. अगं काय झालं बेबी? या मूर्खामुळे आज नाही नाही ते बोलली मला सौम्या. उभ्या आयुष्यात कोणी एवढं ऐकवलं नाही मला एवढं ऐकवलं तिने. काही नाही माझंच चुकलंय. मी या भानगडीत पडायलाच नको होत. काय म्हणाली माहिती मला म्हणाली केस टाकली असती मी तुमच्या विरुद्ध फसवणुकीची. स्वतःच्या मुलावर एवढा अधिकार नाहीये तर कशाला नाक खुपसाला जाता त्याच्या भानगडीत. आणि म्हणे आधी स्वतःच्या मुलाशी संवाद साधा आणि मग जगाला अक्कल शिकवायला निघा. एवढंही कळत नाही का तुम्हाला असं म्हणाली ती मला. तुमच्या मुलाला बायकोला घरी आणायचं होतं तर माझ्याशी नाटक कशाला केलं? खेळ वाटतो का हा सगळा तुम्हाला? माझे वडील पण म्हणे खूप चिडले होते. रिव्हॉल्वर घेऊन निघाले होते तुमच्या घरी यायला पण मी थांबवलं म्हणे. आणि वर काय म्हणाली माहितीये तुमच्यासारख्या मूर्ख बाईच्या नादी लागण्यात काही अर्थच नाहीये. आणि आणि तू हे सगळं ऐकून घेतलंस? काय करणार होते वहिनी मी. आता काय झालं? आत्तापुरता तरी फोन कट केला तिने पण पुन्हा फोन करून ती मला झापणार नाही याची काही गॅरंटी नाही. तू एक काम कर ना पुन्हा फोन आला ना तर तू उचलूच नकोस. अगं पण ती तिच्या बाबाने घेऊन घरी आली म्हणजे? अगं अशी कशी येईल ती? मला म्हणाली तुमच्या विरुद्ध FIR नोंदवीन. फसवणुकीची केस. लग्न झालेल्या भाच्याचं पुन्हा लग्न जुळवतोय म्हणून. बाई काय भलतच होऊन बसलाय. वहिनी हे सगळं ना त्या मूर्ख जान्हवीमुळे झालंय. आता तिला बोलून काय होणार आहे? दोष आपल्या मुलाचा पण आहेच ना. वहिनी आता तू मला अक्कल शिकवू नकोस. मला कळतंय आईला जो हार्ट अटॅक आलाय ना तो त्या जान्हवीमुळे आलाय आपल्या श्रीमुळे नाही. तिच्या भावाने काळं फासलंय ना श्रीच्या तोंडाला का श्रीनीच केलंय हे. बेबी वहिनी आता तिची बाजू घेऊन तुम्हाला अक्कल शिकवू नकोस प्लीज. अगं मी तिची बाजू घेत नाहीये. मग तिने तुला तिचं वकील पत्र दिलंय. जाऊ दे तू आता चिडली आहेस मी जाते नंतर बोलू. वहिनी अगं चिडू नको तर काय करू नाचू.
बरं, आजचा स्वयंपाक कुणी केलाय? वहिनी, मी तुला काय विचारतेय? आई आणि भाऊजींनी केला स्वयंपाक. आणि तू करू दिलास? मी काय करणार बेबी? तू नुसती आयुष्यभर रडतच बस. तोंड उचकटून बोलायला काय झालं होतं तुला? मी जाते, मला काम आहे. आता कसली आले काम? सगळी कामं तर माझ्या आईने आणि माझ्या भावाने केलीत ना. चला, विघ्नेश्वराच्या कृपेने सगळं ठीक झालंय. आणि त्यांना ऍडमिट करून घेतलं नाही म्हणजे तसं काही सिरियस नसावं. वयामुळे भीती वाटते ना रे. आधीच त्यांना पायाचा प्रॉब्लेम आहे. नाही, पण आता सगळं ठीक आहे. जान्हवीला पूजेचं जरा वाईट वाटतंय. पूजा झाली की रे. कांता शरीरच्या नशिबात होती, त्याने केली. आणि पूजा काय रे, जान्हवी आली की आपण परत घालू ना तुम्हाला दोघांना बसवून. पूजेचं काय झालंय? जान्हवी जान्हवी नाहीये. नाहीये म्हणजे? ती बाबांकडे गेली. का? दिव्या, मी तुला सांगायला येणारच होतो. काय? तिच्या बाबांना लागलंय. हा, मग ती तिच्या बाबांकडे गेली. पूजा सोडून? पूजा पुन्हा करता येईल का बेबी? नाही, पण एवढं काय झालंय काय तिच्या बाबांना? ते जरा पडली. फ्रॅक्चर आहे? नाही, मुका मार. पण मग तिला जायची काय गरज होती? अगं बेबी, ते तिकडे गेल्यानंतर कळलं ना. पण कळायच्या आधीच धावली ना ती माहेरी. माहेरच्या कुणाचं काही झालं की लगेच कसं जायला सुचतं? म्हणजे माहेरचं ते सगळं मोठं आणि सासरचं सगळं खोटं. बेबी, ती तिच्या वडिलांना पाहायला गेले, त्यांना लागलंय मग. धडधाकट आहेत ना पण ते. आणि तिच्या बाबांसाठीच ठेवली होती ना ही पूजा. अगं श्रीसाठी होती पूजा. खोटं नको बोलूस रे कांता, आम्हाला सगळं माहितीये. हिची आई येऊन पचकून गेली आमच्या पुढे, त्यामुळे आम्हाला आधीच सगळं माहितीये. ही पूजा काय आहे, कशासाठी आहे, कुणासाठी आहे, सगळं माहितीये आम्हाला. उगाच कशाला अवॉर्डचं वगैरे सांगून आम्हाला मूर्खात काढताय. बेबी, एक अय्याजी, आय एम सॉरी. मी तुझं ऐकायला हवं होतं. सगळं खरं सांगायला हवं होतं. चुकलं माझं. आता आम्हाला सवय झाली आहे श्री. आई, मोठी आई, छोटी आई, मावशी, तुम्हा सगळ्यांना मला बरंच काही सांगायचं आहे. पण श्री, आधी सांगावंसं नाही ना वाटलं? आणि आता तू सगळं ठरवतोस, विचारतोस कुठे? आम्हाला सगळ्यांना हे पूजेचं आधीपासून माहित होतं. आणि त्यामागचं कारणही माहित होतं. बोलला नाही श्री, पण बेबी म्हणते तेच बरोबर आहे. तू बदललाय श्री. श्री, ती आत्ता आली आहे. बरं, सगळं तर तूच ठरवलं होतंस. डिवोर्स घे असं आम्ही नव्हतं सांगितलं तुला. उलट आम्ही तिच्याशी बोलू का असं विचारलं होतं. पण तेव्हा तिला डिवोर्स हवा होता आणि आता तिला तो नकोय. म्हणजे सगळं तिच्या म्हणण्याप्रमाणे चाललेलं आहे. ती म्हणेल ती पूर्व दिशा. तिला ना रंग ना रूप. काय म्हणजे कशासाठी एवढी मिजाज करायची? हे सगळं बोलण्याची ही वेळ नव्हे बेबी. मग काय आता मुहूर्त काढून बोलायला हवं होतं का? अगं आधी नाही का सांगायचं आई? अनायसे गुरुजी आलेच होते, त्यांच्याकडनं मुहूर्त काढून घेतला असता आपण. तसंही काय त्यांना पूजा सांगता आली नाही. मुहूर्त सांगायचं पुण्य तरी लाभलं असतं त्यांना. बेबी, तू काय बोलतेस? डोकं ठिकाणावर आहे तुझं?
अरे हो, मुहूर्ताबरोबर तुझी परवानगी घ्यायला हवी ती नाही का मी? वकीलपत्र घेतलंयस नाही का तिचं तू? विसरले हा मी, सॉरी. अगं बेबी आत्या प्लीज. काय चुकीचं बोलते रे ती श्री? तुला एका शब्दाने आम्हाला सांगावंसं नाही वाटलं? आणि ती तर परकीच आहे, आमची कधी झालीच नाही. तिच्या आईला सगळं माहिती होतं, पण आम्हाला नाही. मग वाईट वाटणारच ना रे, शेवटी आम्ही सुद्धा माणसंच आहोत. आणि श्री, तू तिला पाठीशी घालतोस ना, त्याचा जास्त त्रास होतो आम्हाला. तिने खूप चुका केल्या, खरं तर त्यासाठी तिला खडसावून विचारायला हवं होतं. परमेश्वर कधीतरी शहाणपणा देईल तिला. खरं सांगू श्री, हल्ली तिच्याशी बोलावंसच वाटत नाही. आय एम सॉरी. सॉरी श्री, सॉरी तुला तू जान्हवीला निवडलंस ना त्याबद्दल वाटायला. बेबी, शब्द जरा जपून वापर. म्हणजे काय करू? म्हणजे काय करू? तोंड बंद करून बसू का? तिचा हल्ली फार पुळकायला लागलाय तुला. तिच्या सेवेसाठी हजर असतेस तू. बेबी आत्या तू आईजीवर का चिडतेस? तिचा काय दोष आहे? कारण हिच्या संमतीशिवाय त्या बनेल मुलीची या घरात पाऊल ठेवायची हिंमत होणार आहे का? ती मुलगी माझी बायको आहे. मग नोटीस पाठवताना हे आठवलं नाही का तुला?